नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी मस्तपैकी असा म्हैसूर बोंडा ही रेसिपी पाहणार आहोत. त्यापूर्वी या रेसिपीचं आपण प्रथम साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इकडे मी 2 कप मैदा घेतलेला आहे. त्यानंतर अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. अर्धा कप दही घेतलेला आहे. त्यानंतर एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे. कोथिंबीर घेतलेली आहे. 1 चमचा जिरं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत. आलं असं बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी बाउल घेतलेला आहे स्टीलचा. त्यामध्ये आपण आता मैदा घालायचा आहे बाउलमध्ये. त्यानंतर तांदळाचं पीठ घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण जिरं घालणार आहोत. चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा खायचा सोडा असतो तो घालायचा आहे. व चमच्याच्या साहाय्याने आपण आता हे मिश्रण आहे ते असं मिक्स करून घ्यायचं आहे. असं मिक्स करायचं आहे मिश्रण. बघू शकता आपलं मिश्रण मिक्स करून झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये दही घालणार आहोत. त्यानंतर थोडं पाणी घालायचं आहे. चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. परत थोडं आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत व मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता आपलं मिक्स करून झालेलं आहे. इकडे मी 3 कप पाण्याचा वापर केलेला आहे. त्यानंतर या बॅटरमध्ये आपण एक कांदा घालणार आहोत बारीक चिरलेला. हिरवी मिरची घालायची आहे बारीक चिरलेली. तुम्ही तुमच्या अंदाजे हिरवी मिरची घ्या, जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं. त्यानंतर आलं घालायचं आहे बारीक चिरलेलं. कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली. व चमच्याच्या साहाय्याने आपण आता हे मिश्रण आहे ते असं मिक्स करायचं आहे. बघू शकता तुम्ही एकदम सोपी रेसिपी आहे आणि झटपट तयार होणारी. आपलं मिक्स करून झालेलं आहे बघू शकता तुम्ही. आणि आपलं बॅटर सुद्धा तयार आहे. आपण आता याचे बोंडे तयार करून घेऊया. नेहमीप्रमाणे तेल गरम करायला कढईमध्ये मी आधीच ठेवलं होतं. आपलं तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. तेल आपलं गरम आहे की नाही बघण्यासाठी मी थोडंसं बॅटर घातलं होतं त्याच्यामध्ये. तेल आपलं गरम आहे मस्तपैकी असं. आपण आता याच्यामध्ये बॅटर घालायचं आहे व बोंडा तयार करून घ्यायचा आहे. असं बॅटर घालायचं आहे हाताच्या साहाय्याने व ते आपोआपच फुगून वर येतात. हाय फ्लेमवरच आपल्याला हे मस्तपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही मस्तपैकी असा कलर आलेला आहे. बघू शकता. आणि आपले म्हैसूर बोंडा तयार झालेला आहे. आपण आता एक खोबऱ्याची चटणी तयार करणार आहोत. इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे. आपण आता या मिक्सरच्या जार ओलं खोबरं आहे ते घातलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आपण आता याच्यामध्ये हिरवी मिरची घालणार आहोत. इकडे मी 4 मिरच्यांचा वापर केलेला आहे. तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं वापरू शकता मिरच्या. त्यानंतर भाजलेली चणा डाळ घ्यायची आहे ती घालून घ्यायची. त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे मिश्रणामध्ये व मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. इकडे पाण्याचा वापर नाही करायचा आहे. बघू शकता तुम्ही आपली चटणी वाटून झालेली आहे. बघू शकता तुम्ही. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.